सोंदेपासून मांदेपर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या प्रश्नाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा 5 होण्याची शक्यता ही 100% संपली. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्षप्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा 5 होण्याची शक्यता 100% संपली. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्षप्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे, कांद्याचं एकंदर उत्पादन हे चालू हंगामामध्ये किती झालं होतं आणि आता जो खरीप हंगाम सुरू झालाय, येणारा रब्बी हंगाम आहे, याच्यामध्ये एकंदर कांदा उत्पादन किती राहू शकते, किती आहे आपली एकूण गरज, किती होऊ शकते निर्यात, ही सगळी आकडेवारी जर तपासली तर त्याच्यानंतर आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळून जाईल की कांद्याचा बाजारभाव खरंच 5 होण्याची शक्यता संपली आहे का. पण जोपर्यंत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहणार नाहीत तोपर्यंत गॅरंटीनं कोणत्याही निर्णयावरती पोहोचू नका. लक्षात घ्या, आणखीन सुद्धा कांदा भाव 5 होण्याची शक्यता संपली नाहीये. ती कशामुळे संपली नाही हे सगळं आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन. लक्षात घ्या मित्रांनो, 2025-26 हंगामाचा पूर्ण एकंदर विचार केला तर भारतामध्ये कांद्याचं उत्पादन किती झालं होतं तर ते जवळपास असं मानलं जातं की 307 लाख टन झालं आहे, सरकारी आकडेवारी. आणि सरकारी आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये त्याच्या अगोदरच्या वर्षीपेक्षा जवळपास कांद्याचं जे उत्पादन आहे ते किती टक्क्यांनी घटले बरं, ते घटले 11%. मग अशा परिस्थितीमध्ये काय की बुवा चला 11%नी घटले ना, हे केव्हा मेकअप होतंय की ज्या वेळेस आपला पुढचा हंगाम येत असतो. तर पुढचा हंगाम म्हणजे 2026-27 बरोबर आहे. तर 2026-27 हंगामाचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करावयास घेतला तर सुरुवात होते खरीप, रब्बी आणि थोडा उन्हाळी कांदा. खरीपमध्ये पण 3 भागात डिवायडेशन असते. त्याच्यामध्ये अर्ली खरीप कांदा लागवड आहे, पुन्हा नॉर्मल खरीप कांदा लागवड आहे आणि लेट खरीप कांदा लागवड आहे. मग आता एकंदर लागवडीचं क्षेत्र कसं होतं बरं, तर तुम्हाला सांगतो. अर्ली खरीप लागवड जास्त करून कुठं होते, कर्नाटक व दक्षिणेतील इतर राज्यामध्ये, खास करून कर्नाटक व उरली सुरली दक्षिणेतील इतर राज्यात. यांचं जे उत्पादन आहे ते आता मार्केटमध्ये यायला सुरू झालेलं आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हे बऱ्यापैकी मार्केटमध्ये येईल. पण अर्ली खरीप कांदा लागवडीचा विचार केला तर ती फार कमी झालेली यंदा आणि याच्यामुळे हे जे उत्पादन होईल ते मागच्या वर्षीपेक्षा 50% तरी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि जे काही उत्पादन होईल एक तर उशिराने येणार आहे आणि दुसरी गोष्ट क्वालिटीचा इश्यू आहे, साईज काय मोठी होण्याची जास्त शक्यता नाहीये. आता तुम्हाला सांगतो हे काय झाले, हे खरीप कांदा उत्पादनामधील अर्ली खरीपचा मुद्दा बघितला. आता त्याच्यानंतर येतो नॉर्मल खरीप. नॉर्मल खरीप सगळ्यात जास्त कुठं होतं माहिती आहे का त्याची लागवड, तर सगळ्यात जास्त होते या ठिकाणी महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि मग बाकी होते जवळपास थोडीफार इकडं थोडीफार तिकडं. म्हणजे खास करून आपण जर म्हटलं राजस्थान आहे, थोडं कर्नाटक आहे, थोडं UP मध्ये होते, म्हणजे असे. पण खास करून एकंदर आपण नॉर्मल खरीप कांदा लागवडीचा विचार केला तर त्यापैकी जवळपास एक 60-65% या 2 राज्यामध्ये होते.
मग इथलं चित्र कसं आहे बरं, तर इथलं चित्र असं आहे की जून महिन्यात तर कांदा लागवड असं बोटावर मोजण्या इतक्या टक्केवारी इतकी झाली, म्हणजे झालीच नाही जास्त. आणि जुलै महिन्यात सुद्धा चित्र काही फार चांगलं होतं असं नाहीये. म्हणजे काय, की खरीप कांदा लागवड जी नॉर्मल खरीपची आहे, तर ती कर्नाटक, दक्षिणेतील राज्यात जी 50% घटली, तर तेवढी तर काही घटणार नाही. पण एक अंदाजे कयास आहे किंवा 30% पर्यंत ही घटू शकते. आणि लेट खरीपचं सुद्धा असंच होण्याची शक्यता आहे. पाणीच नाहीये जास्त, तर मग काय पेरणीचं फार अडचणीचं म्हणजे ते कांदा लागवडीचं. ओव्हरऑल जर विचार केला तर 30 ते 50% पर्यंत आपल्याला नॉर्मल खरीप, खरीप आणि लेट खरीपची एकंदर आकडेवारी दिसत आहे. याच्यामुळे आपण जर बघितलं तर इथून पुढचे 5 ते 6 महिन्यापर्यंत कांद्याची आवक काय फार जबरदस्त होईल असं काही दिसत नाहीये. एकतर आपण त्या ठिकाणी अवलंबून असतो स्टॉकिंगच्या मालावरती, जो उन्हाळ्यातील आहे, रब्बीतील आहे, आणि तो सुद्धा यंदा 11% उत्पादन घटलंय. फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे सुद्धा कांदा शिल्लक आहे आणि ते पण विक्रीच्या मनस्थितीत काय नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, इथून 5-6 महिन्यापर्यंत ही परिस्थिती अशी राहणार म्हटल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तर गॅप हा कंटिन्यूअस राहणार ना. आता त्याच्यामध्ये नॉर्मल खरीपचं कांदा किंवा लेट खरीपचा कांदा जेव्हा दिवाळीच्या आसपास हिट आउट होईल, तर तेव्हा थोडंसं एक आपल्याला वाटेल की त्या ठिकाणी थोडी आवक सुधारत आहे, म्हणून कांद्याचे जे दर आहेत ते नियंत्रण देऊ शकतात, तरी देखील कांद्यात तेजी राहणार. आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे की बाबा मग या ठिकाणी आपल्याला कांद्याचा बाजारभाव पाचार होताना दिसणार का नाही, तर लक्षात घ्या, आपल्या भारताची एकंदर दर महिन्याची गरज 20 लाख टन आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, जो कांदा आहे तो आता निर्यात 15 ऑगस्ट पासून वाढते भारताची दरवर्षी, ती निर्यात आता वाढणार. मग निर्यात वाढणार, आवक कमी होणार, आणि भारताची असणारी दर महिन्याची गरज आणि शिल्लक राहिलेला कांद्याचा साठा, या एकंदर वस्तुस्थितीचा, वास्तविकतेचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात 100% गॅप हा दिसणार आहे. 100% गॅप हा येणार आहे. प्रश्न एवढाच आहे की मग हा गॅप कांद्याला 5,000 पोहोचवणार का नाही. तर तुम्हाला सांगतो, हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 5,000च्या पल्ल्यात घेऊन जाणार आहे. मग याला जोडून दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की जर कांद्याचा भाव हा 5,000 होणार असेल तर तो कधीपर्यंत होऊ शकतो. तर तज्ज्ञांच्या मते कांद्याचा बाजारभाव 15 ऑगस्ट पासून तेजी दाखवायला सुरू करेल. 15 सप्टेंबर पर्यंत कांदा भाव 3,500ला गवसणी घालतील, आणि 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानचा हा जो कालावधी आहे, धिस इज द गोल्डन पिरियड, हा असणारा सोनेरी क्षणाने लिहिला जाणारा जो आहे, तर संपूर्ण कालावधी. जाणकारांच्या मते कांदा बाजार भाव 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान 5,000च्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यावेळी मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप जबरदस्त आणि खूप मोठा गॅप हा निर्माण होणार आहे. आता मग विक्रीचं काय करायचं, तर तुम्हाला सांगतो, 5,000 भाव होणार आहे या आशेपोटी थांबणं काही चुकीचं नाही, परंतु सर्व माल त्यासाठी आपण ठेवणं हे मात्र चुकीचं आहे. कारण कांदा नाशवंत असतो. कांदा तिथपर्यंत सांभाळायचा म्हटलं तर 20% पर्यंत खराब होऊ शकतो. त्याचं वजन कमी होऊ शकते. हा पूर्ण जर विचार केला तर एकंदरीत आपल्याला 5 साठी थांबणं हे परवडणार नाही. याचा अर्थ असा घेऊ नका की आपल्याला सर्व कांदा विकायचा आहे, आणि याचा असाही अर्थ घेऊ नका की सर्व कांदा ठेवायचा आहे. करायचं काय? करायचं एवढंच आहे की बाबा आपण काय करायचे, आपल्यापाशी असणारे जे कांदे आहेत, टोटल समजा 100 पिशव्या आपल्याकडे आहेत, तर तुम्ही 2 प्रकारची विभागणी मी तुम्हाला सांगतो. आर्थिक गरजेनुसार आणि आपल्याकडे असणाऱ्या मनुष्यबळानुसार तुम्ही काय करा, डिव्हायडेशन करा. आता तुम्हाला कसं परवडते बघा. ज्यांच्याकडे क्वांटिटी जास्त आहे त्यांना मी सांगतो की 20% करून 5 वेळेस विक्री करा. आता 100 पिशव्या आहेत म्हटल्यानंतर हे जे आपले त्या ठिकाणी कास्तकार बांधव आहेत, त्यांना 20-20 पिशव्या विकायला परवडायचं नाही, कारण घेऊन जायला फार अडचण पडते. तर तुम्ही काय करू शकता, 33-33 चे 3 लॉट करून विक्री करू शकता. ज्यांच्याकडे 200 पिशव्या आहेत, मग ते काय करू शकतात, 50-50 चे लॉट करून 4 वेळेस विक्रीस आणू शकतात. आणि ज्यांच्याकडे 200 प्लस त्या ठिकाणी माल आहे, तर त्यांनी 20%. सिंपली फॉर्म्युला काय,
की जर 300 त्या ठिकाणी पिशव्या असतील तर 300च्या 20% किती म्हणजे 60 पिशव्याचे 5 भाग करायचे. भाग किती करायचे हे तुमच्याकडे अवलंबून असणाऱ्यावरती कांद्याच्या शिल्लक साठ्यावरती डिपेंड आहे. मग तुम्हाला सांगतो 3 वेळेस डिवायडेशन करा, 4 वेळेस करा अथवा 5 वेळेस करा. 5च्या जास्त करण्याची काही गरज नाही, 3च्या पेक्षा खाली करू नका. कारण तुम्हाला सांगतो इथून सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा सुधारत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मग ही तेजी प्राप्त करायची म्हटलं तर त्या ठिकाणी कांदा नाशवंत आहे हा मुद्दा गृहीत धरून भविष्यात भाव वाढतील, पण ते कुठपर्यंत वाढतील आणि कुठं थांबायचं कुणालाच माहित नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये कांदा 4800 झाला, 4900 झाला आणि मी सांगितलं की 5000 होणारच आहे. तो जर चुकून मुकून 5000 झाला नाही, सरकारने इंटरव्हेन्शन केलं, कुठून कांदा उपलब्ध झाला, काही 12 भानगडी झाल्या, निर्यात बंदीच लादली अचानक, तर तेव्हा काय वाटेल की विनाकारण 100 रुपयाच्या लोभामध्ये पडलो पडलो तर मला 4800-900चा भाव मिळत होता ना. मग अशा परिस्थितीमध्ये कांद्यामध्ये सरकार हस्तक्षेप करतच असते. हा मुद्दा गृहीत धरून जरी कांद्यामध्ये 5000च्या वर जाण्याची शक्यता असली तरी देखील 5000 साठी न थांबता आपण 3000च्या वर जर भाव गेला तर तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली तर त्या ठिकाणी जो सरासरी आपल्याला भाव मिळणार आहे तो सरासरी भाव आपल्याला 100% फायदा प्राप्त करून देणार आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या या प्रश्नांची उत्तरे होती की पहिला प्रश्न होता की कांद्याचा बाजारभाव काय 5000 होण्याची शक्यता संपली, तर कांद्याचा बाजारभाव 5000 होण्याची शक्यता अजिबात संपली नाही, ती थोडीशी थांबली आणि लांबली एवढं मात्र मी सांगू इच्छितो आणि शकतो. आणि अशा पद्धतीने एक मुद्दा की बाबा कांदा विक्री तरी करायचा तर तो नक्की कधी करायचा आहे. तुमच्या प्रश्नांची समर्पक उत्तर देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न व हेतू होता. दिलासादायक वार्ता आहे, त्याचा खुलासा करताना बरं वाटलं की बाबा चला कांदा भाव आणखीनही 5000 पार जाण्याची शक्यता आहे. एकच विनंती आहे की आपण सर्वांनी एकदाच कांदा विक्रीस आणू नका. जेवढं होईल तेवढं कांद्याची आवक थोडंसं डिव्हाइड करून आणा, ती थांबवा, थोडीशी लांबवा. कारण आता कांद्याची आवक कमी केली, थोडी लांबवली थांबवली तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणून आपण आपापसामध्ये जे काही तुमचे ग्रुप्स असतील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे बोलत जा, तुमच्याकडे किती त्यांच्याकडे किती, आणि त्यात व्यापाऱ्यांना घेऊ नका कारण त्यांना आपल्या असणारे बारीक नॉलेज आहे ते द्यायचं नाही. तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा कांदा बाजारभाव हा 5000 होणार अथवा नाही, तर होणार आहे, पण त्यासाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानची वाट पाहावी लागेल. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा दर पातळी कशी राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो खूप खूप आभार.